हाय दोस्तो, पुन्हा एकदा आपलं आयरी समाचारमध्ये मी महबूब अली स्वागत करतो. आज चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपद आणि उपमहापौर पदाची निवडणूक संपन्न झाली. महापौर पदावर भाजपाच्या सौ संगीता खांडेकर मॅडम आणि उपमहापौर पदावर ठाकरे गटाचे प्रशांत दानव यांची निवड झाली. खरे तर हे अपेक्षित नव्हते. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांनी सर्वात मोठा गट म्हणून काँग्रेसला निवडून दिले होते. काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 सदस्य मिळून सहजतेने सत्ता स्थापन करता आली असती, परंतु काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यामध्ये उफाळून आलेली गटबाजी आणि आमचाच माणूस सत्तेवर बसला पाहिजे या हट्टापायी या निवडणुकीत ठाकरे गट काँग्रेससोबत दुरावला आणि भाजपाला आयती संधी मिळाली आणि या संधीचा फायदा घेत चंद्रपूर महानगरपालिकेवर कब्जा केला. उमेदवार वाटपापासून चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये 2-3 नेत्यामध्ये मोठे संघर्ष निर्माण झाले होते. आपल्या व्यक्तीला, आपल्या समर्थकाला उमेदवारी देण्यासाठी सुरुवातीपासून भांडण सुरू झाले होते. याची माहिती प्रदेश अध्यक्षांना होती, पक्षश्रेष्ठींना होती. आणि जेव्हा निवडणूक झाली, मोठा गट म्हणून काँग्रेस निवडून आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत जाण्याची संधी आली, पण यावेळी 2 नेत्यामध्ये पटत नव्हता. काँग्रेसच्या संधी हुकण्याची एक शक्यता दिसत होती. अशा परिस्थितीत पक्षश्रेष्ठींनी एखाद्या मोठ्या नेत्याला निरीक्षक म्हणून इथं पाठवले असते, त्यांनी 2 नेत्यामध्ये समेट घडवून आणला असता, तर आज काँग्रेसचे महापौर आणि उपमहापौर म्हणून निवडून आले असते. खरे तर काँग्रेसने जी संधी सोडली, आयती संधी मिळालेल्या भाजपाच्या नेत्यांनी त्याचे सोनं करून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनामध्ये सुधीर मुनगंटीवार आमदार यांच्या नेतृत्वात त्यांना योग्य साथ देणारे जोरगेलवार आमदार यांनी मिळून चंद्रपूरच्या महानगरपालिकेवर आपला कब्जा केला. आता काँग्रेसने संधी गमावली. याचा नुकसान कोणाला होणार आहे? एक, जे मोठे नेते आहेत काँग्रेसचे त्यांना काही फरक पडणार नाही, आणि मोठे नेत्याजवळ जे पहिल्या फळीचे कार्यकर्ते आहेत त्यांना पण काही फरक पडणार नाही. फरक पडेल ते लहान कार्यकर्ते, दुसऱ्या तिसऱ्या म्हणजे गटातले जे कार्यकर्ते आहेत, श्रेणीचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना खूप त्रास होणार आहे. पुन्हा 5 वर्ष त्यांच्या वाया गेली आहेत. आत्ता एवढे संकट ओढूनही काँग्रेससमोर पुन्हा एक सत्ता प्राप्त करण्याची संधी होती. वंचित आघाडी आणि MIM, पण या वंचित आघाडी आणि MIMने आम्ही भाजपाचे विरोधक, काँग्रेसचे विरोधक हे दाखवून अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपाला सपोर्ट केलेले आहेत. भाजपाची सत्ता येण्यासाठी ते निवडणुकीतून बाहेर राहिले, तटस्थ राहिले, आणि याचा फायदा भाजपाला मिळाला. त्या 3 मेंबरला सुद्धा आपल्या गोटात आणण्यास काँग्रेसचे नेतृत्व अपयशी ठरले. एकूण सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या जेवढी त्यांची शक्ती आहे ते सर्व शक्तीचा वापर करून त्यांनी यश संपादन केले आणि काँग्रेसला सत्ता प्राप्त करता आली नाही. हे यातून असं दिसते की जो परिश्रम घेतो,
नमस्कार. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी श्रीमती संगीताताई खांडेकर यांचा विजय झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये श्री माननीय बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व श्री आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून आज या महापौर निवडीमध्ये आम्ही आमच्या मित्र पक्षाचे नेते संदीप गिरेजी असतील, प्रशांत नानवजी असतील व नंदू नागरकरजी असतील यांनी आम्हाला पाठिंबा दिला. चंद्रपूरच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी, एक शिवसेना एकनाथ शिंदेजी व आता श्री संदीप गिरेजी यांच्यासोबत आमचा जो करार झालाय त्या करारानुसार चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं व चंद्रपूरच्या प्रगतीचा विकासाचा झंझावात वेगाने करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. माननीय देवेंद्रजींनी आम्हाला विश्वास दिलाय की चंद्रपूर महानगरपालिकेच्या विकासामध्ये कुठेही आम्ही निधी कमी करू आणि मला विश्वास आहे की आज आम्ही एकत्र आलो ते विकासासाठी, चंद्रपूरच्या प्रगतीसाठी. ही प्रगती वेगाने होईल हा विश्वास मला आहे आणि मी स्वतः या चंद्रपूर महानगराच्या विकासाचा आराखडा करण्याचा निर्णय केला की आमचं चंद्रपूर हे महाराष्ट्रामध्ये एका उत्तम शहरापैकी एक शहर आहे. महापौर पदाच्या निवडणुकीनंतर पुन्हा एक चर्चा समोर आली. ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप गिरे आहेत जे जिल्हा अध्यक्ष, त्यांनी लोकल स्तरावर भाजपासोबत युती केली. पक्षश्रेष्ठीचं समर्थन नव्हतं. संदीप गिरे यांच्यावर कारवाई होईल अशी समाज माध्यमामध्ये चर्चा होती. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांचे प्रवक्त्या मान्य सुषमाताई अंधारे यांनी क्लिअर केले की स्थानिक स्तरावर युती करण्याची आम्ही परवानगी दिली होती. संदीप गिरे आणि त्यांच्या सदस्यांनी कुठलाही पक्षाचा आदेश तोडलेला नाही असा खुलासा देऊन या चर्चेला त्यांनी मूठमाती दिली. चंद्रपूर महापालिकेच्या संदर्भाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्तेत सामील होत भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संपूर्णतः स्थानिकचा निर्णय आहे. खरं तर नगर परिषदांच्या निवडणुका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, या सगळ्या निवडणुका बघता प्रत्येक ठिकाणी आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना पूर्ण अधिकार दिले होते. कुणासोबत युती आघाडी असावी आणि ती कशी असावी या संदर्भात त्या ठिकाणी स्थानिकच्या सगळ्या लोकांनी आपला वेळ, पैसा, शक्ती पूर्णपणे ओतलेलं होतं. त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार असले पाहिजेत. ही भूमिका आमची जशी राज्यभरात सगळीकडे तशीच ती चंद्रपूरमध्ये संदीप गिरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या होत्या. विशेष संदीप गिरे आणि स्थानिकच्या सगळ्या लोकांनी काँग्रेससोबत बोलण्याचा प्रथम प्राधान्याने प्रयत्न केला आणि काँग्रेसला म्हणजे अगदी शिवसेनेला आपण उपमहापौर पद दिलं तरी चालेल आणि आम्ही आपल्यासोबत यायला तयार आहोत अशी आपली अगदी ओपन टू हार्ट आपण त्यांना निमंत्रण दिलेलं होतं. मात्र स्थानिकचं जे नेतृत्व आहे, विशेषतः प्रतिभाताई धानोरकर वगैरे या सगळ्या मंडळींचा काही गोंधळ संपत नव्हता. अशा वेळेला आमच्या संघटनेमध्ये स्थानिक पातळीवर विस्कळीतपणा येऊ नये यासाठी संदीप गिरेंनी ती घेतलेली भूमिका, ही भूमिका त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि मी एकूण तिथलं स्थानिकचं जे समीकरण आहे आणि ती स्थिती आहे ती सन्मान्य पक्षप्रमुखांना सुद्धा व्यवस्थितपणे कळवलेली आहे. त्यामुळे संदीप गिरेंच्या आणि आमच्या भूमिकेत कुठेही विसंवादी वातावरण आहे असं समजण्याचं काही कारण नाही.